हाय, जय श्रीराम. तर आज आज आहे छान असं मूग मूग बनवणार आहे. बघा, छान अशी भिजू टाकली होती, म्हणजे कोंब आलेली नाही आहे, अशीच आहे छान. तर खूप दिवसापासून ते म्हणतात ना की कोणतंही आपण जे कडधान्य आणून ठेवत असतो घरी, तर पाहत राहावं लागते, नाहीतर मग ते काही ना काही त्याला नाही का, ते म्हणतात की किडे वगैरे लागत असतात किंवा नाही का, असं आहे. तर खूप दिवसापासून आणून होती म्हणून लक्षच नव्हतं, मग म्हटलं पुन्हा खराब किंवा काही किडे विडे लागायच्या वाटणीचं, म्हणून टाकून दिली आज. तर असं आहे. तर छान अशी पाण्यामध्ये भिजली आहे. तर बघू शकता छान असे दाणे मस्त टवटवीत असे फुलले आहे. तर काही याला थोडेसे असे कोंब पण आले आहे छोटे छोटे. तर म्हणून म्हटलं छान असं प्रोटीनचे भरा जे आहे, जे भाजी म्हटल्यासारखं छान मूग जे आहे, मूग नाही का हिरवेवाले, तर छान असं कच्चे पण खाऊ शकतो, छान असं नाश्ताभरी याच्यामध्ये ते म्हणतात ना सलाद बनवून पण खाऊ शकतो. सगळं जे आपल्याला जसं पाहिजे तसं याचं जे म्हणतात, मी बघितलं आहे असे व्हिडिओ वगैरे, तर याची ते म्हणतात ना थालीपीठ पण करतात छान असं मिक्सरमध्ये हे करून. तर तेच म्हणते की आता डायरेक्ट मी भाजीच करणार आहे. हाच आपलं जे आहे आजचं मेनू म्हटल्यासारखं. तर छान बघा, असे छान मस्त हिरवेगार आणि हे आहे, काही काही याला कोंब आले आहे, तर मस्त असे भिजले आहे. तर ठीक आहे, भाजी स्टार्ट करूया पहिले. आणि मी हमेशाच म्हणत असते, छान अशी कणिक मळून ठेवली आहे, छान असं डब्यावर जे पोळ्या म्हटल्यासारखं जे द्यायला नरमगार. आणि भात झाला आहे इकडे, कारण की आता इतक्यामध्ये आधी पोळी भाजीच देत होती, पण म्हणतात जसं म्हणजे दिवस पूर्ण मोठा होत आहे, तर कसं थोडं भूक लागते, पोळ्या पण म्हणजे नाही का थोडंसं आपण हे, तर थोडासा 2 घासापुरता मी भात देते, थोडंसं जे म्हणत आहे ते त्यासाठी देत आहे. तर म्हणून म्हटलं की भात झालाच आहे, असं आहे. तर ठीक आहे, आता स्टार्ट करूया भाजीला. छान असे मसाला आपला रेडीच आहे, जे मी म्हणत असते हमेशा, मी छान असा मसाला बनवून ठेवला आहे आणि कांदा कापून ठेवला आहे. तर आता भाजीला स्टार्ट करूया. तर छान याला दोन, म्हणजे ते म्हणतात ना, 2 पाण्याने धुवून टाकली आणि तेरून टाकली. कारण की कसं आहे माहिती, कोणतंही आपण करतो म्हटलं कडधान्य, तर ते कसं काही ना काही डर राहते, किंवा कोणता एखादी खडा वगैरे, ते कसं कधी कधी नाही दिसत आपल्याला, असं आहे. पण तेरून टाकलं की म्हणजे टेन्शन नाही की काही राहिलं तर मग ते निघून जाते, असं पण आहे. तर म्हणून छान असं तेरून पण टाकलं आहे त्याला. खास करून मोठ आणि मुंगमध्ये राहतेच ते डर वगैरे आहे, तर ते असं मग तेरून टाकलं आहे. तर छान आता भाजी फोडणी देऊया. थोडंसं जमलं तर किंचित त्याला रस्सा करणार आहे, कारण की एकदम सुकं सुकं थोडं छान नाही वाटत पाहू. कारण की कसं आहे, याचं जे आहे ना, ते थोडं की म्हणजे म्हणलं तर पाणी वगैरे ठेवलं रस्सा वगैरे, तर थोडंसं किंचित पाणी, म्हणजे ते म्हणतात ना पानचट वाटत असते. तर बघूया काय कसं होते. तर भाजीवर आहे. तर इकडे तेल गरम होत आहे, तोपर्यंत चम्मच घेते. तर कांदा टाकत आहे, कांदा छान कापून घ्यायला. कांदा होत आहे तोपर्यंत टमाटर कापून घेते. छान 2 असे लहान टमाटर घेतले आहे. तर बघा, छान असा मसाला टाकत आहे, छान 1 चम्मच. मी हमेशाच म्हणत असते की कोणतीही भाजी समोर आली, मसाला रेडी पाहिजे, असं आहे. तर तेच म्हणतात. आणि घरच्या मसाल्याचे जे स्वाद आहे तो वेगळा असतो. छान असा मसाला होत आहे, ग्रेव्ही होत आहे छान. तर छान असा मसाला झाला आहे. टमाटर सोडून देऊया.
हळद तिखट मीठ टाकूया. जे लोक जिमला वगैरे जात असतील त्यांना तर खूपच छान असं म्हणजे जे म्हणतात ना खूपच छान असं प्रोटीननं भरलेलं ही भाजी किंवा उसळ किंवा काही असं म्हणजे ते म्हणतात ना असं कसंही आपण खाऊ शकतो. त्याचं ते हे आहे तर चांगलं आहे. असेल तर खरंच छान असं खावं म्हणते. तर बघा छान अशी तर्रीदार ग्रेव्ही झाली आहे. आता याच्यामध्ये उसळ टाकूया. तर थोडेसे वरचे मसाले सुद्धा टाकणार आहे. एव्हरेस्ट थोडा थोडा हलका आणि सावजी टाकणार आहे. ठीक आहे. तर याला पुन्हा असं फिरून टाकूया. तर बघा छान असं हिरवंगार दिसत आहे. याला भट्टा पण म्हणू शकतो आपण मुगाचा. याला छान असं झाकून शिजवूया. तर तावा मांडला आहे. आता इकडे भाजी ठेवून दिली आहे. आता इकडे पोळ्या करूया. कारण की लवकर लवकर जेवढं झालं तेवढं चांगलं. खेस येत आहे बा. छान असे पोळे तयार करून ठेवत आहे. तर याला छान असं मुंगाचा आपण भड्डा पण बनवू शकतो. कसं आहे कधी कधी डायरेक्टच आधी वगैरे ना तेच म्हणतात की भिजू वगैरे नाही टाकायचे. डायरेक्ट जे आहे ते कुकरमध्ये जसं साफ वगैरे करून जे आहे लावून द्यायची कुकरमध्ये आणि मग फोडणी द्यायची. तर तसं पण करू शकतो किंवा असं पण जे आपण म्हणत आहे की याला नाही का थोडं भिजू टाकूनही आपण असं करू शकतो. कसंही म्हणजे जसं आपल्याला वाटेल तसं. कारण की ज्या टायमाला जसं म्हणजे भाजी आली किंवा वेळेवर नाही का असं पण होऊ शकते. तर तसं पण करू शकतो आपण. छान असे पोळे करून ठेवले आहेत. आता पोळी स्टार्ट करूया. इकडे भाजी होत आहे. तर बघा कुरपटावर पोळी लाटून आहे छान अशी आणि इकडे पोळी होत आहे. झाली आहे पोळी आणि इकडे पोळी रेडी आहे. तर बघा छान अशा पोळ्या होत आहे. गरमीचं पोळ्या करायला इतका त्रास येतो काही बोलायचं कामच नाही. जेवढं लवकर झालं तेवढं बरं. तर छान अशा पोळ्या होत आहे. तर बघा छान अशी भाजी झाली आहे. लवकरच शिजून गेले आहे जे दाणा आहे ते. याला आता बंद करू.
बघा छान अशी भाजी रेडी आहे, झाली आहे, लवकर शिजली, जे दाणे आहे ते. तर छान असा सगळा स्वयंपाक झाला आहे, रेडी झाला आहे. भात पण झाला आहे, पोळ्या पण झाल्या आहे आणि जे म्हणतात भरडा मुंगाचा, भरडाच म्हणतो आमच्याकडे, पण आता जे म्हणतात मुंगाचं उसळ पण म्हणू शकतो आपण, किंवा भरडा, भरडा इकडे आमच्याकडे जास्त म्हणतात. तर असं आहे. तर छान झाला आहे, छान पोळी भाजीसोबत वगैरे खूप छान लागते. प्रोटीन्सचं म्हणतात ना, प्रोटीननं भरलेलं जे आहे, सगळ्याच जे वस्तूमध्ये आपण खाऊ शकतो. याचीच जे आहे ते डाळ पण बनवली जाते, जी मुंगाची वगैरे आहे. तर असं आहे. तर तेच म्हणतं की छान असं बनवलं आहे, भाजी झाली आहे, छान अशी मसालेदार भाजी झाली आहे. तर आता आपण ताट वाढून घेऊया. ठीक आहे. थोडासा मी म्हणत आहे की भात देत आहे, तर मी भात पण वाढणार आहे, कारण की डब्यावर म्हटलं तर मी पोळी भाजीच दाखवते, पण भात देत आहे तर भात पण दाखवत आहे, असं पण आहे. तर छान असं भाजी मस्त अशी सुकीच, म्हणजे ते म्हणतात ना पाणी आटून गेलं, जे मूग जे आहे ना पाणी असं सोकून टाकलं आहे, म्हणून ते पूर्ण आटून गेलं आहे. म्हणून म्हटलं ना पाऊ, कारण की कसं आहे त्याच्यावर खूप सारा एक लोटा पाणी टाकला होता, तर ते म्हणजे शिजायला पण लागलं आणि ते पूर्ण सोकून पण घेतलं, असं आहे. तर लवकर शिजलं, मोठ्या छान असं गॅसवर शिजवलं आहे, जे भरडा उसळ म्हणत आहे ते छान असं. तर बघा छान असं ताट वाढलं आहे, शिजलं आहे. तर बघा छान असं वाटीमध्ये वाढलं आहे, शिजून आहे, मस्त टमाटर वगैरे जे आहे दिसत आहे आणि शिजलं आहे. थोडे थोडे कोंब पण आले आहे, ते पण दिसत आहे. तर बघू शकता छान असं ताट वाढलं आहे, पोळी आहे, भात आहे छान. तर बघू शकता, तर खूपच टेस्टी झालं आहे आणि खूपच ते म्हणतात ना, खूपच छान असं भाजी होत असते, छान लागत असते भाजी, पोळी भाजी वगैरे म्हणतो आपण. तर तुम्ही पण करून बघा असेल तर, कारण म्हणत आहे ना उन्हाळ्याचं आपण वाढवतो, जे आहे कडधान्य वाढवतोच, पण म्हणतात ना का आपण आणून ठेवतो, पण कधी कधी लक्ष राहत नाही, त्याच्यामुळे ते म्हणतात ना किडे वगैरे लागू शकते, म्हणून त्याच्यावरनीचं बनवून टाकलं, कारण की उन्हाळ्यामध्ये ते म्हणतात ना जास्त भाजीपाला निघत नसते. तर जे म्हणतात की कडधान्य आपण खाऊन छान असं नाही का वाटत असते, असं पण आहे. तर तेच म्हणतात की छान असं बनवलं आहे भाजी, प्रोटीननं भरलेलं जे आहे मूग किंवा भरडा आपण म्हणू शकतो, किंवा छान असं टेस्टी जे म्हणताय ते पण छान असं. आपण उसळ जे म्हणतात ना की उसळ उसळ म्हटलं का चिवडा आलास, तर चिवड्यासोबतही खाऊ शकतो आपण, भाजीपोळीसोबतही खाऊ शकतो, सलाद पण बनवून खाऊ शकतो, सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आला. आता हे म्हणतात की आपण ते म्हणतात ना सकाळी जे नाश्ता आपण म्हणतो थालीपीठ वगैरे, जे काही वडे पण बनते छान असे मुंगाचे याचे, तर खूप सगळ्याच असा प्रकार आहे. तर बनवू शकतो, जे आपल्याला जसं मन वाटेल तसं बनवू शकतो, असं आहे. तर तुम्ही पण करून बघा, जसं वाटेल तसं, किंवा भाजीचं छान वाटतेच, कारण की डब्यावर खूप दिवस झाले हसबंड म्हणत होते, तर मग बघितलं होतं, तर ते म्हणतात ना रात्री टाकून ठेवलं ना आता बनवलं सकाळला, असं आहे. तर छान असं डब्यावर बनवली आहे भाजी, खूपच छान झाली आहे. ते म्हणतात ना की आपण कमीच तेल टाकत असतो, तर कमी तेलाची जी भाजी आहे ते बनवली आहे छान डब्यावर, आणि भात पोळ्या जे झाल्या आहे तर ते देणार आहे. ठीक आहे, तुम्ही पण करून बघा, छान भाजी वगैरे जसं नाही वाटेल तसं तुम्हाला. ठीक आहे, जय श्रीराम.